नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातल्या तरुण वर्गाच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. मुंबई आणि महाराष्ट्र स्टार्टअप अभियानाची राजधानी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार. पिंपरी चिंचवड इथे आयोजित 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिमागदार उद्घाटन. साहित्य केवळ अभिजनांपुरतं मर्यादित नसून बहुजनांचंही असल्याचं संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचं प्रतिपादन. वीज दरवाढी विरोधात राहुल गांधी यांची मुंबईत पदयात्रा. तेल आणि नैसर्गिक वायू संवर्धन क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र देशात सर्वोत्तम. समाज उन्नतीतून राष्ट्रोन्नती साधणं हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी व्याख्या, सरसंघचालक मोहन भागवत. आणि उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबापुरी सज्ज, 40,000हून अधिक धावपटू सहभागी होणार. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. देशातल्या तरुण वर्गाच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया अभियानाचा शुभारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्टार्टअप इंडिया हे अभियान केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नसून सर्वांसाठी आहे. जनसामान्यांच्या समस्यांवर उपाय शोधणं हेही त्यामागचं एक उद्दिष्ट आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. जो दर्द होता है, जो हमें दुआ देने की ताकत दे या न दे, हमारे भीतर एक ऐसी अवस्था पैदा करती है जो इन लाखों करोड़ों के को दूर करने का कारण बन जाती है, और तब स्टार्टअप होता है. और इसलिए आपका ये स्टार्टअप का अभियान ये बैंक बैलेंस और रुपये पैसे कीर्ति उसके साथ जुड़ा हुआ नहीं है. जन सामान्य को समस्याओं से मुक्ति दिलाना, सुविधाओं को सरल करना, इस एक महत्वपूर्ण काम को करने की ताकत रखता है. नाविन्यपूर्ण कल्पना आणि सृजनशीलता देशाला प्रगतीच्या वाटेवर नेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकार लवकरच अटल इनोव्हेशन मिशन सुरू करणार असून स्टार्टअप योजनेअंतर्गत सुरू झालेल्या उद्योगांना पहिली 3 वर्ष कर आकारण्यात येणार नाही, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. कमीत कमी सरकारी हस्तक्षेप आणि सर्वसमावेशक प्रशासन हेच यशाचं सूत्र असायला हवं, असंही ते म्हणाले. कुठल्याही समस्येवर मात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, उद्योगमंत्री निर्मला सीतारमण तसंच अनेक स्टार्टअप कंपन्यांचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू केलेल्या उद्योजकांनी या कार्यक्रमात आपले अनुभव कथन केले. मुंबई आणि महाराष्ट्र स्टार्टअप अभियानाची राजधानी ठरावी हा राज्य सरकारचा निर्धार असून त्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लघुउद्योजक आणि गुंतवणूकदारांना आश्वस्त केलं आहे. स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया अभियानाअंतर्गत नव्या कल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या व्हेंचर कॅटलिस्टचं उद्घाटन करताना ते आज मुंबईत बोलत होते. देशातल्या तरुणांकडे अनेक नवनवीन कल्पना आहेत, मात्र मूलभूत सोयीसुविधा आणि अनुकूल परिस्थितीच्या अभावी अनेक तरुण परदेशात जातात. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सुरू होणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून तरुणांच्या नवनव्या संकल्पनांना व्यासपीठ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड इथे आयोजित 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्यासह साहित्य क्षेत्रातले अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा हा वृत्तांत. मराठी साहित्य क्षेत्राचा मानबिंदू असणारं आणि साहित्य सारस्वतांचा उत्सव असणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज दिमागदार सोहळ्यानं सुरुवात झाली. साहित्य संमेलन हे वैचारिक संक्रमण राखणारं व्यासपीठ असल्यानं त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भारत सहिष्णू होता आहे आणि कायम राहील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कृतीशून्यता संपवण्यासाठी ऊर्जा देणाऱ्या सकारात्मक साहित्य निर्मितीची गरज असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हे साहित्य संमेलन साहित्य जगताच्या अनेक विषयांचा स्पर्श करणारं असल्याचं संमेलनाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितलं. साहित्य संमेलन हा शब्द साहित्य आणि सर्जनशील मनाचा महोत्सव असल्याचं सांगून सहजीवन, सुसंवाद आणि स्वानंद ही साहित्य निर्मितीला प्रेरणा देणारी 3 तत्व असल्याचं पवार म्हणाले. मराठी साहित्यिक आणि साहित्य हे महाराष्ट्रासाठी अभिमान बिंदू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. साहित्य हे अभिजनांप्रमाणेच बहुजनांचंही असल्याचं ठाम प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलं. दहशतवाद हे जगापुढील मोठं आव्हान असून वैदिक धर्मातील समतावादी विचार आणि भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधींचं अहिंसेचं तत्वज्ञान या आव्हानावर मात करण्यासाठी बळ देतील असं ते म्हणाले. साहित्य ही संकल्पना केवळ त्या कवितेपुरती, केवळ प्रेमापुरती किंवा चावट आविष्कारापुरती मर्यादित राहावी का? चावट ही अशा प्रकारची साहित्याची संकल्पना अभिजनापुरती केवळ मर्यादित राहावी का? या प्रश्नाची उत्तर आता गंभीरपणाने सोडवता आली पाहिजेत. साहित्य अभिजनांचं जसं आहे तसं ते बहुजनांचं सुद्धा आहे. भाषेवर इतकं दुर्मिळ प्रेम असलेलं मी पाहिलं नाही अशा भाषेत ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी मराठी भाषेला सलाम केला. आशयापासून निर्मितीपर्यंत संपन्न असलेल्या मराठी भाषा नव्या दिशा या संदर्भ ग्रंथाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील, मावळचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय. पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्र सरकार देशातील गरीब जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असून वाढती बेरोजगारी, महागाई, वीज भारनियमन, वीज दरवाढ अशा समस्यांवर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात वीज दरवाढी विरोधात मुंबईत वांद्रे ते धारावी दरम्यान आज पदयात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतील धारावी ही मिनी इंडियाच आहे, मात्र या भागाच्या विकासाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. या पदयात्रेत प्रिया दत्त, संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, नारायण राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान राहुल गांधी यांनी मुंबईतील व्यवस्थापन क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तरुणांनी आपल्या क्षमतांना बंधनं घालू नयेत, जगाकडे कसं पाहता येईल याचा विचार करावा असं ते यावेळी म्हणाले. तेल आणि नैसर्गिक वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला आज देशातील सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हा पुरस्कार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि अन्न नागरी पुरवठा सचिव दीपक कपूर यांनी स्वीकारला. गेल्या वर्षभरात तेल आणि नैसर्गिक वायू संवर्धनाबाबत उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या राज्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसंच इंधन बचतीबाबत जागृती करण्यासाठी शिबिरांचं आयोजनही करण्यात आलं. समाज उन्नतीतून राष्ट्रोन्नती साधणं हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी व्याख्या असून हे कार्य गेली 90 वर्षापासून सुरू आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. हिंगोली इथे झालेल्या मकर संक्रमण मेळाव्यात ते आज बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे कुठलाही पक्ष नसून संघ कर्तृत्व, नेतृत्व जागवून गुणवान व्यक्ती बनवण्याचं कार्य करत आहे असं भागवत यांनी यावेळी सांगितलं. कोकणातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तसंच विकासासाठी पाटबंधाऱ्यांच्या पारंपरिक निकषात बदल करणं आवश्यक आहे असं मत नोबेल पुरस्कार विजेते जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं आहे. महाड इथे आज जलोपासना अभियान आणि जलचेतना परिषदेत ते बोलत होते. कोकणात मोठ्या धरणांपेक्षा छोट्या बंधाऱ्यांना नदीच्या प्रवाहात सोडलं तर कोकण समृद्ध होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोकणातील नद्यांवर असलेले बंधारे बांधण्यासाठी पाझर तलाव करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केलं. दरम्यान हिरवळ प्रतिष्ठानच्या वतीनं घुरुपकोंड, वरंडोली, नाते, दासगाव या गावातील गांधारी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची पाहणीही राजेंद्र सिंग यांनी केली. यावेळी गिरीश महाजन, राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. 3 दिवस सुरू असलेल्या या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान या संस्थांनी स्वातंत्र्यानंतर दिलेलं योगदान आणि आगामी 10 वर्षात त्यांच्यापुढे असणारी आव्हानं या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर भारताची अवकाश संशोधनातील गरुड झेप या विषयावर डॉक्टर माधव ढेकणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रसार करून तिथल्या जनतेला आपण कशा प्रकारे सोयी सुविधा देऊ शकतो जेणेकरून ते शहराकडे धाव घेणार नाहीत या विषयावर अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनानिमित्त मराठी विज्ञानाविषयी अधिक जाणून घेऊया मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह डॉक्टर जयंत जोशी यांच्याकडून. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आता गेली कालपासून आपल्या विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. मराठी विज्ञान परिषद ही संस्था आता गेली 50 वर्ष सातत्याने विज्ञानाशी निगडित सगळे उपक्रम राबवत असते आणि त्यातलाच एक भाग म्हणून दरवर्षी अधिवेशन भरत असतं. यावर्षीचं हे अधिवेशन कालपासून आपल्या मुंबईतच BRCच्या थिएटरमध्ये सुरू झालेलं आहे. आपल्या ह्या वर्षीच्या अधिवेशनाची नेमकी संकल्पना काय आहे? या वर्षीच्या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना जी आहे ही विज्ञानवेध 2025 अशी आहे. म्हणजे आगामी 10 वर्षांनंतर विज्ञान क्षेत्रात कोणकोणती प्रगती झालेली असेल ही नवयुवकांपुढे तरुणांपुढे हा विषय मांडायचा आणि तरुणांना अधिकाधिक संशोधनाकडे आकर्षित करायचं, संशोधन वृत्ती त्यांच्यात वाढवायची हा या वर्षीच्या विज्ञान अधिवेशनाचा आमचा मुख्य उद्देश आहे, मध्यवर्ती कल्पना आहे. बरोबर. आपण असं म्हणतो की विज्ञान शब्द म्हटला की एक सर्वसामान्यांच्या डोक्यात एक हुशार माणसाने त्याच्यात अभ्यास करायचा किंवा तो काहीतरी क्लिष्ट विषय असं वाटत जातं. तर मराठी विज्ञान परिषदेची नेमकी स्थापना कोणत्या उद्देशाने झालेली आहे? मराठी विज्ञान परिषदेची स्थापना मुख्य उद्देश हा आहे की मुख्य 4 उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्देश आहे की मराठी भाषा म्हणजे विज्ञानाचा प्रसार हा मराठी भाषेतून करणे. दुसरा आहे की मराठी भाषा विज्ञान व्यक्त करण्यासाठी समृद्ध करणे. तिसरं आहे सामान्य नागरिकांमध्ये विज्ञान दृष्टी वाढवणे. आणि चौथं जे आहे की यासाठी आवश्यक असलेल्या सर्व म्हणजे व्याख्यानं असतील, अन्य माध्यमं असतील त्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचणे. ह्या 4 उद्देशाने आपण मराठी विज्ञान परिषद आपण स्थापन केली. ह्या वर्षी तुम्ही म्हणालात तसं तरुणांचा सहभाग जास्तीत जास्त यावा कारण आपण भविष्याचा वेध घेणार आहोत म्हणून. तर तरुणांचा प्रतिसाद तुम्हाला कसा काय लाभला आहे या परिषदेलाही आणि एकूणच विज्ञान क्षेत्रात तरुणांचा कल कसा काय वाढतोय असं वाटतं आपल्याला? चित्र नक्कीच आशादायक आहे. कारण आमच्या परिषदेला एकूण 734 नोंदणीकृत प्रतिनिधी आहेत. अरे वा. आणि यामध्ये जवळजवळ 40% युवक आहेत. आणि मला नक्की खात्री आहे की ते जाताना इथून काहीतरी चांगलं शिदोरी घेऊन जातील. आणि आमचा उद्देशच असा आहे की संशोधनाकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी वळावं. प्रत्येक वेळेस म्हणजे सर्वसाधारणपणे जे प्रज्ञावंत विद्यार्थी असतात ते मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जातात, पण या सर्वाचा ज्याला कणा म्हणता येईल ते मूलभूत विज्ञान आहे, संशोधन क्षेत्र आहे. तर संशोधनात जर मागे पडलं तर आता जी काही आपली गती पकडली आहे आपण ती विकासाची ती आपण पुढे नेऊ शकणार नाही. आपले जे अनेक उपक्रम आहेत त्याच्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात जो डेटा येतो आहे, नवनवीन संशोधन होत आहे, त्याचं अनालिसिस करण्यासाठी आपल्याला नवयुवकांची गरज आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करणारे तरुणांची आपल्याला अधिकाधिक आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला ह्या आज जी सुरू आहे त्या परिषदेत खूप आशादायक चित्र दिसलंय. 750 जणांनी नोंदणी केली आणि मोठ्या उत्साहाने ते सगळे सहभागी झालेले आहेत. पण विज्ञानाचा मराठीतनं प्रसार करायचा म्हणजे आपल्या मातृभाषेतून विज्ञान सोप्या भाषेत करून लोकांना सांगायचं हे गावोगावी पण पसरण्याची गरज आहे. तर खेडेगावात सुद्धा परिषदेच्या वतीने कसं काय काम चालतं? परिषदेचे महाराष्ट्रात एकूण 72 विभाग आहेत आणि महाराष्ट्राबाहेर देखील 4 विभाग आहेत. अच्छा. आणि या विभागांमार्फत ते स्वायत्त विभाग आहेत, परंतु आम्ही जे काही अगदी अनिवार्य उपक्रम ज्याला म्हणता येईल त्यात आम्ही दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन त्यांच्यामार्फत साजरा करतो. त्याचबरोबर गेल्या 2 वर्षांपासून राष्ट्रीय गणित दिन साजरा करतो. आणि असे प्रासंगिक कार्यक्रम असतात. उदाहरणार्थ अवकाशात काही विशिष्ट घटना घडणार असेल, सूर्यग्रहण असेल, अशा घटनांच्या वेळी देखील आम्ही विशेष कार्यक्रम आमच्या सर्व विभागांमध्ये करत असतो.
मला वाटतं आणि सौर ऊर्जेचं महत्त्व सुद्धा गावोगावी पसरवण्याचं काम करत असते विज्ञान परिषद. ऊर्जा हा एक मूलभूत गरजांपैकीच आता एक गरज आहे. जसं अन्न वस्त्र निवारा आहे तसं ऊर्जा, ही ऊर्जा प्रत्येकाला लागणारच आहे आणि त्याला पर्याय नाहीये. तर ऊर्जेची बचत करणं हा एक भाग आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जा म्हणजे ज्याला अपारंपरिक ऊर्जा म्हटलं जातं, त्या सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर लोकांनी करावा. त्याच्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष सौरदिवे वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देतो. त्यांना काही कमी किमतीत त्यांना पुरवतो देखील. त्याचबरोबर आम्ही सौर चुली सौर चुली बनवण्याचं प्रशिक्षण आमच्या चुनाभट्टीला जे मराठी विज्ञान परिषदेचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आम्ही दर महिन्याला तो उपक्रम करत असतो. अरे वा. जसं ग्रामीण भागासाठी विज्ञानाची गरज आहे तशी शहरी भागात सुद्धा आहे. शहरी भागात आपण धावपळीच्या आयुष्यात हे सगळं विसरायला लागलेलो असतो. तर शहरी भागातल्या लोकांसाठी सुद्धा परिषदेतर्फे उपक्रम काही राबवले जातात. शहरी भागासाठी देखील अनेक उपक्रम आहेत. ग्रामीण भागासाठी उपक्रम आहे, फक्त त्याची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. ग्रामीण भागासाठी जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतो, शिक्षकांसाठी कार्यक्रम घेतो. तसं शहरी भागासाठी आम्ही शहरी शेती नावाचा एक उपक्रम करतो. प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक भावना असते की आपली एक छोटीशी बाग असावी, त्याच्यात कुठली तरी फुलं असावी, आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या अगदी काहीच नसेल तर खिडकीजवळ तरी कुठलं तरी एखादं फुलझाड असावं. तर अशा लोकांसाठी आम्ही एक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी शहरी शेती नावाचा एक वर्ग घेतो. आणि त्या वर्गामध्ये आम्ही आपल्या ज्या घरामध्ये ज्याला विघटनशील जो कचरा असतो, भाज्यांचे देठ असतात किंवा असं जे काही आपण टाकाऊ द्रव्य असतात त्याच्या स्वयंपाकघरातले टाकाऊ द्रव्य, त्याच्यातनं आपण त्याचं खत बनवू शकतो आणि ते वापरू शकतो. त्याची दुर्गंधी येत नाही आणि ते वापरून आपण शेती फुलवू शकतो. त्याचा एक वेगळा आनंद असतो. बरोबर आहे. आणि ते तो एक दिवसाचा मला वाटतं कार्यशाळा दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 10:30 ते 1:30 असा तो उपक्रम असतो आमच्याकडे. अच्छा. म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागाच्या लोकांना विज्ञानाशी जवळ आणण्याचा प्रयत्न आपल्याकडनं सातत्याने सुरू होतो. आजच्या परिषदेकडे पुन्हा एकदा बोलूया की आज ह्या गेले 3 दिवस चालू असलेल्या परिषदेत सुद्धा खूप मोठ्या मोठ्या लोकांनी येऊन विचार मांडले. काकोडकर आलेले, स्वतः डॉक्टर ढेकणे होते. तर त्यांच्या विचारातून तुम्ही या तरुणांना काय सांगण्याचा प्रयत्न करताय म्हणजे ह्या परिषदेच्या? आमचं जे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन आहे त्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत ते प्राध्यापक सुहास सुखात्मे, IIT मुंबईचे माजी संचालक होते. त्यांनी काल जो विषय मांडला तो गरजेची म्हणजे ऊर्जेची जी गरज आहे आपली, ती गरज आपण वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कशी भागवू शकू आणि ही वाढणारी गरज ही कमी कधीच होणार नाहीये. तर ती गरज भागवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, त्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, युवकांनी त्यासाठी कोणकोणते संशोधन क्षेत्र निवडावं, अशा पद्धतीने मांडणी केली आणि सर्व युवक मंडळी त्यानं भारावून गेली. एक मोठा आशेचा भाग आहे. बरोबर. आपण विज्ञानाकडे बघितलं की लोकांना असं वाटतं की निसर्गाचा ऱ्हास करतोय की काय, आपण विज्ञानाकडे पुढे जातोय म्हणून. तर विज्ञान आणि निसर्गाचा समतोल साधून आपण मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून आता गेली 50 वर्ष काम करताय. या 50 वर्षांचा आढावा घेतला तर परिषदेने काय कमावलं आणि पुढच्या परिषदेची पुढच्या 25 वर्षातली अजून काही ध्येय याच्याबद्दल काही सांगू शकाल का? परिषदेने भरपूर काही कमावलं आहे आणि ध्येय मोठी आहेत आमची. कमावलं हे की आम्ही जे संशोधनाकडे वळा असा जो एक महाराष्ट्रभर आम्ही गेली काही वर्ष उपक्रम चालवतोय, व्याख्यानं घेतोय. त्याचा प्रतिसाद म्हणून ज्या संशोधन संस्था आहेत त्या संस्थांमध्ये मराठी भाषिक विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलंय हे आमच्या लक्षात आलंय. त्याचा दुसरा भाग म्हणजे आम्ही एक विज्ञान पत्रिका नावाचं एक मासिक चालवतो. त्या मासिकाचे अनेक शिक्षक आता आमच्याकडे अधिकाधिक मागणी येते आणि ते विचारतायत की आम्हाला हे आमच्या आवडीचे विषय येत आहेत आणि ते आम्हाला विद्यार्थ्यांची सुद्धा कुतूहल इतकं वाढलंय की ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला अधिकाधिक वाचन करावं लागतं. तर ते देण्याचं काम आम्ही करतोय. म्हणजे विज्ञानाप्रती समाजाकडे वळवण्याचं काम आपण गेल्या 50 वर्षात केलंय. आणि पुढची आपली ध्येय अगदी थोडक्यात, पुढचं आमचं ध्येय मुख्य आहे की अधिकाधिक हे जे आमचं विज्ञानात विभाग जे आहेत आमच्या राज्यभर पसरलेले ते अधिकाधिक दाट करणे, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकाधिक विभाग करणे आणि असं एक विज्ञान प्रसारकांचं जाळं निर्माण करणे असं एक आमचं ध्येय आहे. आणि त्याच्यातून अधिकाधिक संशोधक निर्माण मराठी भाषेतून विज्ञान अधिकाधिक मराठी भाषेतून व्हावं हा आमचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. संस्थेला आता 50 वर्ष झाली आहेत, त्यानिमित्तानं तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमची ही जी काही ध्येय आहेत ती खरंच समाजाला पुढे नेणारीच आहेत, त्यामुळे ती नक्की पूर्ण होऊ देत अशा आशा व्यक्त करतो. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.
आणि यानंतर वळूया इतर बातम्यांकडे. जगाला शांतीचा संदेश देणारे शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांची 350वी जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. नांदेड इथल्या श्री सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारामध्ये विशेष पूजा अरदास करण्यात आलं. तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं. यावेळी पंजप्यारे साहेबान यांच्या उपस्थितीत नगर कीर्तन मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये गुरु महाराजांचे घोडे, विविध गतका, आखाडे सहभागी झाले होते. तरुणांनी यावेळी आपली शस्त्र कौशल्यही दाखवलं. नागपूरमध्ये आज गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनावर आधारित बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश देणारे प्रसंग दर्शवणारी शोभायात्रा काढण्यात आली. सिंधी बांधवांनी पुष्पहार घालून शोभायात्रेचं स्वागत केलं. या शोभायात्रेचं आयोजन गेल्या 46 वर्षापासून केलं जात असून यावेळी गुरु ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथाचं पठण करण्यात आलं. चांगल्या खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचं सरकारचं धोरण असून मैदानी खेळांना प्रोत्साहन देणारं नवं क्रीडा धोरण आणलं जाईल, अशी माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. सांगली इथल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. शालेय शिक्षणात दररोज 1 तास खेळाचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत 10 गुण अधिक देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय, असं सांगत 2020च्या ऑलिम्पिकची तयारी सुरू झाली असून उत्तम खेळाडू तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं तावडे म्हणाले. औरंगाबाद इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या महिला टेनिस सामन्याचं अजिंक्यपद स्लोव्हाकियाच्या तडेजा मॅजेरिक हिनं पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात मॅजेरिकनं युक्रेनच्या व्हेलिरिया स्क्राकोवाचा 6-3, 6-4 अशा गुणफरकानं पराभव केला. विजेत्या खेळाडूला चषक आणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अंतिम सामना बघण्यासाठी औरंगाबादकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सळसळता उत्साह आणि शारीरिक क्षमतेची सांगड घालणारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा उद्या होणार असून यासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. स्पर्धेच्या मार्गावर पाणी तसंच आरोग्य सुविधांचे तात्पुरते स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसंच काही वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेत देश-विदेशातले 40,000हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. युद्धात अपंगत्व आलेले 13 निवृत्त सैनिकही या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. वॉर वुंडेड फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं आज मुंबईत सहभागी स्पर्धकांशी संवाद साधला. अपंगत्व आलेल्या सैनिकांसंदर्भात समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी तसंच त्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशानं त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं. अपंगांसाठी होणाऱ्या या विशेष मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुण्यातल्या पॅराप्लेबिक रिहॅबिलिटेशन सेंटर ऑफ कमांड हॉस्पिटलमधले सेवेत असलेले तसंच सेवेतून निवृत्त झालेले 10 अपंग अधिकारीही सहभागी होणार आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. या काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील. येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29, किमान 17. नागपूर 27 आणि 14. पुणे 29 आणि 15. औरंगाबाद 29 आणि 16. नाशिक 29 आणि 13. कोल्हापूर कमाल 28, किमान उपलब्ध नाही. रत्नागिरी 30 आणि 17. सोलापूर 32 आणि 20. आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या तरुण वर्गाच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. मुंबई आणि महाराष्ट्र स्टार्टअप अभियानाची राजधानी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार. पिंपरी चिंचवड इथे आयोजित 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिमाखदार उद्घाटन. साहित्य केवळ अभिजनांपुरतं मर्यादित नसून बहुजनांचंही असल्याचं संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचं प्रतिपादन. वीज दरवाढी विरोधात राहुल गांधी यांची मुंबईत पदयात्रा.
तेल आणि नैसर्गिक वायू संवर्धन क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र देशात सर्वोत्तम. समाज उन्नतीतून राष्ट्रोन्नती साधणं हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी व्याख्या, सरसंघचालक मोहन भागवत. आणि उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबापुरी सज्ज, 40,000हून अधिक धावपटू सहभागी होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.